परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहुयात सनातन संस्थेचे अमोल कुलकर्णी यांची युद्धाचा ताण आणि अध्यात्म या संदर्भातील मुलाखत. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. हिंदू धर्मातील सण, उत्सव, परंपरा, श्रद्धा या सर्वांवर शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकणाऱ्या सनातन संवाद या विशेष मालिकेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या आपण पाहतोय जगावर जागतिक महायुद्धाचं संकट घोंगावत आहे. आखाती देशामध्ये इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यात युद्धाची ठिणगी पडलेली आहे आणि आता जवळपास महिना होत आला तरी युद्ध काही थांबायचं नाव घेत नाही. अशा परिस्थितीत याचा परिणाम सगळ्या जगावर होताना दिसतोय. आपल्या भारत देशातही कुठल्या ना कुठल्या मार्गानं याचा इन्फ्लुएन्स हा होतच आहे. याचा ताण हा आपल्या देशातील नागरिकांच्यावरही येतोय. गॅस टंचाई असेल, पेट्रोल टंचाई असेल, अशा अनेक समस्या आपल्यालाही भेडसावत आहेत. तर या साऱ्या अनुषंगानं हा ताण आणि याच्यावरती अध्यात्मात काही उपाय सापडतो का, यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये सनातन संवाद या मालिकेमध्ये सनातन संस्थेचे माननीय अमोल कुलकर्णी सर आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत. आपण त्यांचं आधी मनपूर्वक स्वागत करूया. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर आपण पाहतोय युद्धाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडं ताण हा निर्माण झालेला आहे. म्हणजे कोण कुठला देश यात सहभागी होईल आणि ही परिस्थिती नेमकी कुठं किती भयावह होईल याची कोणालाच काही कल्पना नाही. तर नेमकं यावर अध्यात्मात काही उपाय सापडतो का? तुम्ही काय सांगाल यावरती? नमस्कार. आर्नूटच्या प्रेक्षकांना मी नमस्कार करतो. तुम्ही जो प्रश्न विचारलात तर तो खरंच खूप गंभीर एक परिस्थिती या सध्या निर्माण होत चाललेली आहे. आणि ही जी अस्थिरता आहे तर ही कधी युद्ध थांबेल किंवा नेमकं काय होईल हे अजून म्हणजे कोणाला निश्चित सांगता येत नाहीये. आणि साहजिकच त्यातून जे काही परिणाम त्याचे होत आहेत ते आपण पाहिले की इंधन टंचाई असेल किंवा गॅसची टंचाई असेल, हे सर्वसामान्य नागरिक जो आहे तो यामध्ये भरडला जातोय. आता ही जी सगळी परिस्थिती आहे ही जरी भौतिक परिस्थिती असेल तरी याचा परिणाम कुठे होतो? ह्याचा परिणाम साहजिकच आपल्या जीवनावर होतो, म्हणजेच सर्वसामान्यांच्या मनावर त्याचा परिणाम होतोय. आणि हे जे मन आहे ना, तर ह्या मनावर कार्य कोण करतं? तर अध्यात्म करतं. अच्छा. म्हणजे काय होतं, तर आपली जी चिंता आहे, भीती आहे, असुरक्षितता आहे, आज सगळीकडे तेच वातावरण आहे ना. आपण बघितलं ना की मागच्याच आठवड्यामध्ये अगदी कोल्हापूर सारख्या शहरात सुद्धा पेट्रोलच्या रांगा लागलेल्या होत्या. हे कशामुळे आहे? तर चिंता आहे, भीती, असुरक्षितता आहे ना. मग मुळात अध्यात्म म्हणजे काय? अधिक आत्मान, म्हणजे आत्म्याविषयीचं जे काही शास्त्र आहे तर ते म्हणजे अध्यात्म. मग ही जी चिंता आहे, ही भीती आहे, तर ही सगळी दूर करण्याचं जे माध्यम आहे ना, जो उपाय आहे ना, तर तो अध्यात्मामध्ये आहे. अच्छा. कारण आपण जेव्हा अध्यात्माचा अवलंब करतो तेव्हा काय होतं की आपलं जे मन आहे ते मन स्थिर होतं. जेव्हा मनामध्ये खूप विचार असतात, चिंतेचे विचार असतात, भीतीचे विचार असतात, असुरक्षिततेचे विचार असतात, तेव्हा काय होतं की मन अस्थिर होतं. आणि अस्थिर जे मन असतं ना, तर ते योग्य निर्णय घेऊ शकत नाही. मनाला स्थिर करण्याचं कार्य जे आहे ना, तर ते अध्यात्म करतं. किंवा मनाला योग्य निर्णय घेऊन एक योग्य दिशा देण्याचं कार्य जे आहे तर ते कार्य अध्यात्म करतं. आणि म्हणून आज ह्या सगळ्या परिस्थितीवरती ना अध्यात्म हाच एक ठोस उपाय आहे. कारण अध्यात्मातच हे सगळं, म्हणजे आपण एक थोडंसं मागे जाऊया. महाभारतामधला प्रसंग आहे की जेव्हा रणांगणावरती अर्जुनाला प्रश्न पडला की मी ज्यांच्या विरुद्ध लढतोय तेही माझे नातेवाईक, मग त्यांच्या विरुद्ध मी का लढायचं? मन अस्थिर झालं. तिथं भगवंताने काय केलं, श्रीकृष्णाने काय केलं, तर गीतेच्या माध्यमातून त्याला आध्यात्मिक उपदेशच दिलाय ना. आणि मन स्थिर केलं, मन शांत केलं. मग हे जे मन स्थिर आणि शांत करण्याचं जे माध्यम आहे ना, तर ते म्हणजे अध्यात्म आहे. कारण आपण जर स्थिर राहिलो, शांत राहिलो, तर कोणतीही परिस्थिती जरी आली तरी त्या परिस्थितीला आपण समर्थपणे तोंड देऊ शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की या स्थितीवरती अध्यात्म हेच खऱ्या अर्थाने उपयोगी पडेल. मग आता हे कसं उपयोगी पडेल? अध्यात्म कसं उपयोगी पडेल?
हा आपण मनात साहजिकच विचार येऊ शकतो. मग मन स्थिर करण्यासाठी काय करायचं, मन शांत करण्यासाठी काय करायचं? तर याच्यावरती प्राणायाम आहे, योगासन आहे, ध्यानधारणा आहे, नामजप साधना आहे. तर ह्या उपायाने काय होतं ना, की आपलं मन जे आहे ते मन स्थिर होतं. कारण मुळात या सगळ्या परिस्थितीचा जो परिणाम आहे तो परिणाम आपल्या मनावर होतो, आणि एकदा मनावर परिणाम झाला ना की ती व्यक्ती अस्थिर होऊन जाते. आणि म्हणून प्रत्येकाने अध्यात्माची कास आजच्या या काळात धरणं हे अत्यंत आवश्यक आहे. अच्छा. पण आता जी ही युद्धजन्य परिस्थिती आहे त्यात वेगवेगळ्या देशांचा सहभाग आहे आणि पृथ्वीच्या विनाशाकडे ही वाटचाल आहे असं विविध भविष्यवेत्यांनी त्या काळी ते लिहून ठेवले. उदाहरणार्थ नॉस्ट्राडेमस असेल किंवा अजून कोणी असं वेगास असं काहीतरी आहेत बरेचसे. मग हे विधिलिखित आहे असं आपण म्हणायचं का, किंवा हे आता राष्ट्रातला हा संघर्ष नेमका कुठं घेऊन जाणार आपल्या पृथ्वी? म्हणजे हा प्रश्न तुम्ही खूप छान विचारला. कसं असतं की म्हणजे आपल्या भविष्य पुराणांमध्ये हे सगळं लिहून ठेवलेलं आहे, किंवा संतांनी पण हे सगळं सांगितलेलं आहे की आपले जे युग आहे, 4 युग आहेत, आणि प्रत्येक युगामध्ये ना पुन्हा 4 युगांचे चक्र असतं. मग आता जे कलियुग सुरू आहे तर ते कलियुगांतर्गत 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 कलियुग असं सुरू आहे. आणि ते आता संपत येऊन एक नवीन सत्ययुगाला सुरुवात होणार आहे. आपल्या सगळ्या पुराणांमध्ये, भविष्य पुराणांमध्ये या सगळ्याची नोंद आहे. तर जेव्हा ह्यालाच काय म्हणतात ना, ह्याला संक्रमणाचा काळ असं म्हणतात. ओके. की हे संक्रमणाचा काळ, ह्याला आपण आपत्काळ असंही म्हणतो. आणि ह्या आपत्काळाचं वर्णन अनेक संतांनी करून ठेवलंय. तुम्ही जसं मगाही सांगितलं की नॉस्ट्राडॅमसने काय सांगितलंय की पहिली जी 2 महायुद्ध कधी होतील ह्याचं भविष्य त्यांनी वर्तवलं होतं, आणि ती तंतोतंत घडी ठरली. तिसरं महायुद्धाबद्दल नॉस्ट्राडॅमसने काय लिहून ठेवलंय की हे महायुद्ध एवढं भीषण असेल की याच्या पुढे पहिली जी 2 महायुद्ध ती खेळण्यासारखी वाटतील. एवढी भयावह या युद्धाची असेल. आपण जर आपल्याकडचा विचार केला तर आपले अनेक संत महात्मांनी सांगून ठेवलेले आहे. जसं सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनीही 1998 मध्ये ईश्वरी राज्याची स्थापना हा ग्रंथ लिहिला. आणि त्याच वेळी त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की लवकरच ईश्वरी राज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र हे येणार आहे. आणि ते येत असताना अशा प्रकारचं भीषण आपत्काळाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. किंवा आपण आता आपाची वड्याची भाकणूक ऐकतो, त्या भाकणुकीत पण काय सांगितलेलं आहे हे सगळं सांगितलं जातं. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्यावर एवढी कृपा आहे आपल्या धर्माची की आपल्या धर्मामध्ये जे संत आहेत ना ते संत आपल्याला येणाऱ्या आपत्काळाविषयी नेहमीच त्यांनी सूचित केलेलं आहे. त्यामुळे येणारा हा जो काळ आहे, तुम्ही जे म्हणता की 2 राष्ट्रांमधले हे जरी युद्ध असेल तरी ते फक्त कारण मात्र आहे, ते एक निमित्त आहे. पण हे जे संक्रमण आहे, या संक्रमणाचा काळ हा आहे हे संतांनी आपल्या सांगितलेलं आहे, आणि त्याप्रमाणे हे सगळं घडत आहे. फक्त त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला केवळ शारीरिक आणि मानसिक नव्हे तर आपली आध्यात्मिक तयारी सुद्धा आपल्याला करणं हे क्रमप्राप्त आहे. आता जो हा युद्धाचा काळ आहे हे आता राष्ट्रामधलं जागतिक स्तरावरचं युद्ध आहे. आपण थोडंसं मागे गेलो म्हणजे अगदी आपल्या इतिहासात 300, 350, 400 वर्षापूर्वी तर मोगलांची आक्रमणं झाली. त्यावेळी हिंदुस्थानातल्या वेगवेगळ्या राजांच्यावरती. तशा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना केली. तो काळ आणि त्या काळातील नागरिकांची मानसिक अवस्था आणि त्यांनी झेललेला तो ताण आणि आत्ताचा याच्याशी काय साधर्म्य असेल का, किंवा त्यात आपल्याला ते कसं जोडता येईल किंवा त्याकडे कसं बघता येईल? अगदी खूप छान हा तुम्ही प्रश्न विचारला. खरंच इतिहासातून ना आपल्याला ना शिकण्यासारखं खूप आहे. म्हणजे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की रात्रंदिन नामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि जग. म्हणजे खरोखर आपलं जे मन आहे ना, खरं तर युद्ध आपल्या मनामध्ये सुरू असतं. बरोबर. आपलं मन हे किती विचार करतं तर साधारणपणे एका दिवसामध्ये आपल्या मनामध्ये 80,000 विचार येऊन जातात सर्वसाधारण. आणि या प्रत्येक विचारामागे आपली काही ना काहीतरी शक्ती खर्च पडत असते. आणि यातले बरेच विचार कसे असतात, काळजीचे, चिंतेचे, भविष्याचे, की जे आपल्या हातातच नाहीये. बरोबर. मग तुम्ही जो आता प्रश्न विचारलात की आपल्याला काय करायचंय की इतिहासातून पण शिकायचंय आता की इतिहासात असे अनेक प्रसंग ओढून गेलेत ना. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसंग की जेव्हा अफजल खान हा चालून आला होता स्वराज्यावरती, तर केवळ अफजल खानच होता का? नाही, एकीकडनं इंग्रज येत होते, डच येत होते, फ्रेंच येत होते,
मोगल येत होते, अशा सगळ्यांनी एकदम आक्रमण केलेलं होतं. पण त्या काळातही छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, तर त्यांच्या कुलदेवीवर निस्सीम श्रद्धा होती. ते कुलदेवीची उपासना करत राहिले. त्यांना 2 संतांचं, गुरूंचं पाठबळ होतं. आणि या जोरावरच त्यांनी काय केलं, की जे काही प्रसंग आले त्या प्रसंगावर त्यांनी मात केली. हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, की जे अशक्यप्राय असं वाटत होतं. बरोबर. म्हणजे यातून लक्षात काय येतं ना, की आपण अध्यात्माची कास देवात धरतो. आपण जेव्हा देवाला शरण जातो, तेव्हा परिस्थिती जरी कशीही असेल तरी त्यातून भगवंत आपल्याला आपलं रक्षण करतो. शेवटी भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलंय, की नमे भक्त प्रणश्यती. जो माझा भक्त आहे तर त्याचा नाश कधीच होणार नाही, त्याचं मी कायम रक्षणच करणार आहे, भगवंताचं वचनच आहे ना. अनेक संतांच्या बाबतीत पण आपण हे बघतोच ना, की संत मीराबाई राजघराण्यातल्या होत्या. त्यांची श्रीकृष्णाची भक्ती होती, पण त्यांच्या सासरच्यांना ती आवडली नाही आणि ती करू नये म्हणून त्यांनी अनेक प्रकारे त्यांचा छळ केला. त्यांना मारण्याचा त्यांना कट पण रचला, त्यांना विष पण पाजण्यात आलं संत मीराबाईंना. पण श्रीकृष्णावर त्यांची निस्सीम भक्ती होती आणि त्या भक्तीमुळेच त्या तरल्या त्यातून. आणि इथेच आपलं हिंदू धर्माचं जी महत्व आहे ना, महानता इथे स्पष्ट होते, की आपल्या भगवंताने जो अवतार जे घेतलेले आहेत ना, ते अवतार कशासाठी घेतलेत? भक्तांच्या रक्षणासाठी घेतलेले आहेत ना. भक्त प्रल्हाद जे होते ते एकट्या भक्ताच्या रक्षणासाठी श्री विष्णूंचे अवतार घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला पण येणारा हा जो भीषण आपत्काळ आहे किंवा हा आता सध्या जो काळ आहे, आपण पण जर देवाची कास जर धरली ना, तर निश्चितच देव आपलं पण रक्षण करणारच आहे. पण त्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल, तर आपल्याला अध्यात्माचा मार्ग हा आपल्याला धरावा लागेल. जे काही संतांनी सांगितलेली जी साधना आहे, तर ती साधना ही आपल्याला करावी लागेल. तुम्ही सांगताय अध्यात्माची कास धरून आपण यातनं सर्वाइव्ह करू शकतो, म्हणजे वाचवू शकतो स्वतःला. तर आता ही युद्ध परिस्थिती अशीच वाढत चालली, तर आता पेट्रोलच्या साठ्यावरती मर्यादा आलेली आहे. व्यावसायिक गॅस आता बंद आहेत, घरगुती गॅस, आणि अजून परिस्थिती भडकली तर ते अजून मर्यादा येणार आहेत. मग अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसानं स्वतःला कसं सावरलं पाहिजे, या सगळ्या परिस्थितीचा सामना करताना अध्यात्माची जोड कशी घेतली पाहिजे, याविषयी काय सांगा? याविषयी सांगताना ना, 2 भाग आहेत त्याच्यामध्ये. एक आपण थोडस मानसिक याच्याकडे जाऊया. मानसिक भागाकडे गेलो, लक्षात कसं येतं, आता ही सगळी परिस्थिती आहे, परिस्थिती आपल्या नियंत्रणात असते का? नाहीये. आपल्या नियंत्रणात काय आहे? उपाययोजना. उपाययोजना कोण काढू शकतं? खंबीर आणि स्थिर मन हे उपाययोजना काढू शकतं. खंबीर आणि स्थिर मन कसं होईल? जर ते मन शांत असेल. शांत मन कधी होईल? जर त्या मनामध्ये चिंता, ताण ह्याचे विचार नसतील तर. म्हणजे पुन्हा आपण त्या मुळाकडेच जातोय, की मनामध्ये चिंता, ताण जे असतात, ताण याचा अर्थ काय? तर जेव्हा एखादी परिस्थिती ही आपल्याला स्वीकारता येत नाही, तेव्हा मनामध्ये एक भीती निर्माण होते, किंवा येऊ असलेली परिस्थिती कशी असेल त्याविषयी मनामध्ये एक भीती निर्माण होते, किंवा एक असुरक्षित भावना निर्माण होते. त्यालाच काय म्हणतात? त्याला ताण असं म्हणतात. आता हा ताण जो असतो ना, हा प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळा असतो. म्हणजे एक छोटस एक उदाहरण घेऊया आपण, की एका गावावरून एक कुटुंब दुसऱ्या गावाला गेलं आणि तिथं त्यांचा लहान मुलगा होता, त्याला दुसऱ्या शाळेत तिथे घातलं. शाळेत गेल्यावर नेहमी हसत खेळत राहणारा मुलगा शाळेत गेल्यावर काय झालं, की एक 2-3 दिवसांनी लक्षात आलं त्यांच्या पालकांना, की शांत शांत झालाय. मग जेव्हा त्याला चौकशी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या मुलाला ताण आला होता. आता ताण कसला आला होता? तर वर्ग नवीन, मित्र सगळे नवीन, आणि त्या वर्गामध्ये ज्या वर्ग शिक्षिका होत्या, तर त्या वर्ग शिक्षिका जेव्हा हजेरी घ्यायच्या तेव्हा त्या हजेरीला त्यांनी याचं नाव नाही घेतलं, कारण अजून पटावर नाव यायचं होतं. शाळेची जी प्रक्रिया ती पूर्णच व्हायची होती. म्हणजे कारण किती आहे? एक क्षुल्लक कारण होतं ना. आणि मग लक्षात आलं की किती ताण येऊ शकतो मनावरती. मग हा जो ताण आहे ना, तर हा ताण दूर करायचा असेल तर आपल्या सगळ्यात आधी काय करावं लागेल, की मनाच्या स्तरावर आधी कार्य करावं लागेल आपल्याला. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर प्राणायाम करावं लागेल. त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, योगासनं करावी लागतील.
प्राणायामामुळे काय होतं, किंवा अनुलोम विलोम आहे, याच्यामुळे काय होतं प्राणायामामुळे, की आपलं मन जे आहे ना ते स्थिर होण्याला मदत होते. मनातले विचार आहेत ते विचार कमी होतात. दुसरं म्हणजे योगासनामुळे सुद्धा आपलं शरीर आणि मन हे खंबीर बनतं. तिसरं म्हणजे काय करायला पाहिजे आपल्याला, तर ध्यानधारणा. जर आपण ध्यानधारणा करत असू तर निश्चित ते आपल्याला करायला हवं. पण ध्यान लागणं ही काही सहज सोपी स्थिती नाहीये. ध्यान लागत नाही. मग काय करायला पाहिजे, तर सगळ्यात सुंदर आणि कलियुगातलं सगळ्यात सोपं काय, तर कलियुगी नामाची आधार. कलियुगामध्ये काय सांगितलंय, नामस्मरण ही सर्वश्रेष्ठ साधना सांगितली, सहज सोपी साधना सांगितलेली आहे. आपल्याला काय करायला पाहिजे, नाम साधना करायला पाहिजे. कारण ही जी नाम साधना आहे ना, नामजप काय करतं, तर ते थेट मनावर कार्य करतं. अध्यात्म म्हणजे काय, तर अध्यात्मामध्ये तो साधनेचा भाग आहे. साधनेच्या अंतर्गत नामजप आहे, प्रार्थना आहे, कृतज्ञता आहे. आपण बघा, लहान मुलं असतात, अगदी आपण शाळेपासून, तुम्ही हे बघितलं असेल ना, आपण जेव्हा शाळेत जायचो आणि परीक्षा असेल, परीक्षेला जाता तर आपण काय करायचो, देवाला प्रार्थना करायचो ना, की देवा मला सगळं काही व्यवस्थित मला आठवू दे. अभ्यास तर केलेला असतो आपण, पण प्रार्थना केल्यावर काय व्हायचं, एक प्रकारचा आत्मविश्वास यायचा ना, की आता मला सगळं आठवण, मी देवाला प्रार्थना केली. हा जो भाग आहे ना, हा फार महत्वाचा, की प्रार्थनेने काय होतं ना, की मन शांत होतं. आता आपण एक उदाहरण बघूया. मोबाईल असेल, मोबाईल जर आपण सतत ह्याच्यावर ठेवला चार्जिंगवर, तर मोबाईल गरम होतो ना, किंवा मोबाईलच्या अति वापराने मोबाईल गरम होऊन जातो. मग तो थंड करण्यासाठी त्याचा वापर आपण थांबवतो ना, तसंच अतिविचाराने, अतिताणाने आपले मन गरम होऊन जातं. मग ते गरम मन जे आहे ते शांत करण्याचा मार्ग कुठला, तो अध्यात्म आहे. मग प्रार्थना आहे, कृतज्ञता आहे. म्हणजे कृतज्ञता म्हणजे काय, तर देवाने जे जे काही दिलेलं आहे ना त्याविषयी समाधान मानणे. आज आपण काय बघतो ना, की आता जी परिस्थिती झाली, लक्षात कसं आलं, आपण हे पेपरमध्ये वाचलं असेल, की लोकांकडे 2-2, 3-3 सिलेंडर होते, तरी चौथा मिळत होता म्हणून ताण होता. असं पण होतं. किंवा गाडीमध्ये जर माझ्याकडे 10 लिटर पेट्रोल आहे, तर अजून 10 लिटर मिळत नाही म्हणून ताण आहे. म्हणजे काय, तर त्यापेक्षा जर का माझ्याकडे आहे त्याच्यावर मी समाधान मानलं, तर संतांनी सांगितलं की ठेविली आनंदी तेसेची त्यावेळी चित्ती असो त्यावेळी समाधान. हे कुठेतरी आपण अध्यात्म दूर ठेवतोय ना. मग आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे देवापाशी, की देवा तू दिलंयस ना, त्यात मी समाधानी राहायला हवं ना. मग प्रार्थना व्यक्त करणे, कृतज्ञता व्यक्त करणे. तिसरं म्हणजे काय, नामजप करणे. जर आपण कुठल्या देवाचा नामजप करत असू, हरकत नाही, तो नामजप अजून वाढवायला पाहिजे. पण तसं जर का नसेल तर आपल्या कुलदेवीचा किंवा कुलदेवतेचा आपल्याला नामजप करायला पाहिजे. नामजपाने काय होतं, मनावरचे अनावश्यक जे विचार आहेत त्या विचारांचे संस्कार कमी कमी होतात, नामाचा संस्कार वाढतो. आणि जेव्हा अनावश्यक विचार कमी होतात ना, तेव्हा काय होतं, की आपलं जे मन आहे ते मन स्थिर होतं. मन जेव्हा स्थिर होतं तेव्हा ते योग्य निर्णय घेतं, मन खंबीर होतं. आणि जे तुम्ही मगाशी विचारलं, छत्रपती शिवाजी महाराज किंवा मावळे ते काय करायचे, की इतके भीषण प्रसंग असायचे, सातत्याने युद्ध असायची, पण अध्यात्माची कास धरल्यामुळे, साधना केल्यामुळे, उपासना केल्यामुळे त्यांचं मन हे खंबीर होतं. त्यामुळे ते सतर्क होते, सजग होते, आणि कोणत्याही आव्हानाला, कोणत्याही संकटाला तोंड द्यायला ते कायम सिद्ध असायचे. आणि म्हणून आपण आपलं मन खंबीर करायला पाहिजे. आपण आपलं मन खंबीर केलं, साधना केली, उपासना केली, तर देव आपली मदत नाही का करणार. महाभारतात एक छान प्रसंग आहे, की द्रौपदी, जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण, तो जो प्रसंग आहे, तर त्या प्रसंगामध्ये आपल्या लक्षात कसं येतं, की द्रौपदीने सगळ्यांना हाका मारल्या ना, पण जेव्हा तिच्या लक्षात आलं की आता मला कोणीच वाचवू शकत नाही, तिने तिचे वस्त्र जे आहे तर ते आपल्या हातात पकडलं, दातात पकडलं, पण तिथून पण ते सुटलं, तेव्हा तिने भगवंताला हाक मारलेली, आणि त्या क्षणी श्रीकृष्ण धावत आला. म्हणजे आपल्याला पण काय करायचं, येणाऱ्या काळामध्ये, हा काळ पुढे कसा असेल, काय असेल, आपल्याला कोणालाच माहित नाही. पण आतापासून आपण जर का अध्यात्माची कास धरली, साधनेला आरंभ केला, तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपलंही जीवन जे आहे ते सुसह्य होईल, आणि देव पण आपल्याला अजून निश्चित असणार आहे. नक्कीच. याच अनुषंगाने एक थोडासा वेगळा अँगल, म्हणजे विरोधी प्रश्न असा मनात येतो, म्हणजे वाचणाऱ्यांसाठी अध्यात्म तरी मार्गदर्शन करतच, म्हणजे तुम्ही म्हटला त्याप्रमाणे. पण ज्यावेळी कुठलीही लढाई होते, म्हणजे लढाई करणारे हे असतात, सैनिक असतात. आता शिवाजी महाराजांच्या काळात हर हर महादेव म्हणूनच ते चढाई, जयघोष होता.
मग आत्ता सुद्धा आपण आपल्या फौजेमध्ये बघतोय की ते वेगवेगळ्या इन्फंट्रीज आहेत, त्यांचे जयघोष हे ठरलेले आहेत आणि त्यांना ते स्फूर्तीदायी आहेत, त्यांना प्रेरणादायीच आहेत. मग हे त्याही म्हणजे लढण्याची उमेद पण हीच प्रेरणा, म्हणजे ती प्रेरणा पण त्यातूनच मिळते का, भगवंताच्या नाव ह्याच्यातून? अगदी बरोबर आहे. म्हणजे ईश्वराची ना दोन रूप आहेत, एक तारक रूप आहे आणि एक मारक रूप आहे. आपल्या हिंदूंच्या देवता पहा, की एकच हात आहे ना आशीर्वाद देणारा, बाकी सगळ्या हातामध्ये काय शस्त्र आहेत. आपल्या देवतांनी जेव्हा जेव्हा अवतार घेतलेला आहे तो कशासाठी घेतलाय, तर तो दुर्जनांच्या संहारासाठीच घेतलेला आहे. म्हणजे काय की जी आपण जे तुम्ही आता मला म्हटलं ना की ती जी मनाची जी स्थिरता आहे, मनाची खंबीरता आहे, लढण्याची क्षमता आहे, तर ती लढण्याची क्षमता पण आपल्याला या देवाच्या नामजपातूनच मिळते. म्हणून आपल्याला आपल्या जे सैन्य आहे किंवा तुम्ही जे म्हणलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष होता सैन्यात, तो हर हर महादेव का होता, तर त्यातून आपल्याला लढण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा मिळते. आणि म्हणून आपल्याला अध्यात्माची कास धरायचीच आहे, पण त्याचबरोबर आपण अजून काय करायचंय स्थूल याच्यामध्ये, जसं मगाच्या प्रश्नामध्ये आपण म्हटलं की मानसिक स्थितीमध्ये आपण ही तयारी करायचीच आहे, पण भौतिक स्थितीमध्ये काय करू शकतो आपण, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे ना, आपल्या गरजा ज्या आहेत ना त्या गरजा आपल्याला कमी करायला हव्यात. म्हणजे कोरोना काळात आपण बघितलं ना की गरजा आपण आपल्या थोड्या कमी केल्या त्या काळामध्ये, तशा आपल्या गरजा कमी करायला हव्यात आपल्याला त्या काळामध्ये. कारण कदाचित जर येणाऱ्या काळात ही भीषणता जर वाढली तर कोरोनासारखं एखादं संकट येऊ शकेल, दळणवळण बंदी असू शकेल. मग त्यावेळी आपल्या गरजा जर कमी झाल्या तर निश्चितच आपण त्या परिस्थितीला तोंड देऊ शकतो. त्याचबरोबर आणि काय करू शकतो आपण, तर अन्नधान्य आहे, आपल्याला आवश्यक पाणी आहे, तर ह्याचा काही महिने आपण साठा करून ठेवू शकतो. म्हणजे आता युरोपामध्ये काही देशांकडे सांगितलंय नागरिकांना आपल्या की तुम्ही तुमच्याकडे साठा करून ठेवा. अच्छा, मग तसं आपण आपल्या स्तरावर पण करून ठेवू शकतो. म्हणजे मनाच्या स्तरावर पण आपण आपली एक उपाययोजना करून ठेवली आणि आपण स्थूलातून सुद्धा आपण जगण्यासाठी जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्याची उपाययोजना पण आपण करून ठेवली, तर आपण निश्चितच हा जो येणारा काळ आहे किंवा हा जो सध्याचाही जो काळ आहे तो काळ आपल्याला निश्चितच आपल्यासाठी जी प्रतिकूलता जी आहे ना ती आपल्याला खूप भासणार नाही. आणि आपल्याला तो काळ, आणि हा काळ सगळ्यात महत्वाचा काय ना, साधनेसाठी पण अनुकूल आहे. तर त्याचे आपल्याला आध्यात्मिक स्तरावर लाभच होईल. नक्कीच. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे बाह्य परिस्थिती कशीही असली तरी आपल्या अंतर्गत, म्हणजे आपल्या मानसिकता आणि आपल्या कुटुंबापुरतं आपण काय उपाययोजना करू शकतो याविषयी मार्गदर्शन करून लोकांना एक स्थैर्य देण्याचा किंवा एक स्थिर विचार देण्याचा आपण प्रयत्न यातून केलेला आहे. आणि आमच्या प्रेक्षकांना मी सांगू शकेन की आपल्या देशाची धोरणं जी आहेत ती आपण नाही ठरवू शकत. आपल्या नेत्यांनी काय करावं किंवा बाकीच्या जगाच्या इतर देशांनी काय करावं ही त्यांची ज्या त्या स्तरावरची भूमिका असते आणि त्या पद्धतीनं त्या जे काही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील ते आपल्या सर्वांना भोगावे लागणार आहेत. पण ते भोगत असताना आपण आपली मानसिकता कशी बदलू शकतो, आपली मानसिकता आपण कशी स्थिर ठेवू शकतो, आपल्या कुटुंबाचा आपण कसा उद्धार करू शकतो, हे सगळं या अध्यात्माच्या माध्यमातून माननीय अमोल सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. मला अपेक्षा आहे तुम्ही हे खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलं असाल. तर आपण या कार्यक्रमात आता इथंच थांबूया आणि भेटूया पुन्हा एकदा पुढच्या वेगळ्या भागात वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता आर चॅनल. नमस्कार. नमस्कार.